नमस्कार. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अगदी खुसखुशीत आणि खमंग असे समोसे बनवण्याची रेसिपी. चला तर मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच नवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. लगेचच आपण सुरुवात करूया. तर मी इथे कुकरमध्ये बटाटे घालून घेतले. वरतून पाणी घालून झाकण बंद करून कुकरच्या बारीक गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या करून घेतल्या. लगेचच बाउलमध्ये मी 4 ते 5 चमचे मैदा छान चाळून घेतला. त्यानंतर वरतून मी 1 चमचा बारीक रवा घालून घेतला. त्यानंतर अर्धा चमचा अजवाईन आणि अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलं आणि वरतून 1 चमचा तेल घालून घेतलं. सर्व व्यवस्थित इथे आपल्याला एकत्रित करून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला इथे अगदी कोमट पाण्याचा वापर करून पीठ हे छान मळून घ्यायला सुरुवात करायची आहे. तर मी अगदी घट्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते 10 ते 15 मिनटं इथे भिजत ठेवायचं आहे. तोपर्यंत बटाटे छान कुकरला शिजलेले होते. चुकून रिंग माझी पडलेली कुकरमध्ये. लगेचच मी बटाट्याची सालं काढून घ्यायला सुरुवात केली. तर व्यवस्थित बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत. बटाटे छान शिजलेले असल्यामुळं सालंही पटकन निघालेली. त्यानंतर खलबत्त्यामध्ये हातावर 5 ते 6 मिरे घेऊन त्याची मस्त अशी मिरेपूड तयार करून घ्यायची. त्याचबरोबर भरपूर असा लसूण आणि आल्याचे काप घालून ते देखील छान बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या. त्याच्यासोबतच भरपूर अशी कोथिंबीर देखील चिरून घ्यायची आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल घालून वरतून अर्धा चमचा मोहरी, त्यानंतर अर्धा चमचा जिरे छान तडतडून घ्यायचं आहे. लगेचच बारीक कापलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे. परतून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून अर्धा चमचा धने घालून घ्यायचे आहे आणि अर्धा चमचा इथे बारीक केलेली मिरेपूड घालून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच वरतून अर्धा वाटी वाटाणा ग्रीन पीस वापरला आहे मी इथे आणि उकडलेला बटाटा छान हाताने कुस्करून वरतून घालून घ्यायचा आहे. मस्त बारीक गॅसवरती परतून घ्यायचा आहे. चवीसाठी वरतून अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालून घ्यायची आहे. पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे आणि वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे. पीठ हे छान मळालेलं होतं. त्यानंतर लगेचच 1 हुंडा छान हातावरती तेल लावून मी मळून घेतलेला आणि त्याची मस्त अशी छोटी लाटी तुम्हाला लाटून घ्यायची आहे. तर व्यवस्थित अशी लाटी लाटून घेतल्यानंतर चाकूच्या मदतीने आपल्याला 2 भागामध्ये ती जी लाटी आहे ती कापून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ती कापून घेतली. त्यानंतर थोडासा पाण्याचा हात देऊन दोन्ही कॉर्नर छान आपल्याला दाबून घ्यायचे आहेत आणि वरतून भाजीही फिलअप करून घ्यायची आहे. त्यानंतर कडेला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान त्याच्या कडा ह्या दाबून घ्यायच्या आहेत. तर ह्याच प्रकारे मी दुसरा समोसा देखील बनवून घेतलेला आहे. तर मस्त असा आकार त्यांना आलेला होता. तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे बाकीचे समोसे देखील छान आकार देऊन तयार करून घेतलेत. लगेचच कढईमध्ये इथे आपल्याला आता तेल गरम करायला ठेवायचं आहे. तर तेल हे आपल्याला मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि लगेचच वरतून हलक्या हाताने समोसे हे आपल्याला तेलात सोडून घ्यायला सुरुवात करायची आहे. तर छान लालसर असा रंग येईपर्यंत मस्त ते आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. छान खुसखुशीत असे होतात. तुम्ही बघू शकता छान असा लालसर असा रंग इथे आलेला आहे. तर नक्की ट्राय करा एकदा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.